नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत सातारा येथील संगम माहुली या क्षेत्राला भेट द्यायला. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, महाराष्ट्रातील सातारा हे केवळ निसर्गरम्य ठिकाणासाठी नाहीच तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गोष्टीसाठी देखील प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकालामध्ये सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती आणि साताऱ्यातील संगम माहुली हे असेच एक ठिकाण आहे जे साताऱ्याची समृद्धी ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शवते. येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. याला महाराष्ट्राची दक्षिण काशी असेही म्हणतात. इतिहास आणि वास्तुकला, दोन नद्याच्या संगमाच्या या दोन ठिकाणी प्रसिद्ध मंदिरे आहेत. विश्वेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर. श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि संगम माहुली येथे आहे. हे मंदिर श्रीपादराव पंत प्रतिनिधी यांनी 1735 मध्ये बांधले होते असे मानले जाते. मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर हेमाडपंत स्थापत्यशैलीत असणाऱ्या या मंदिराच्या संरचनेत गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप यांचा समावेश आहे, जो की बेसाल्ट दगडात बनवला आहे. गर्भगृहात शिवलिंगाच्या रूपात आपणाला दर्शन घडते. गर्भगृहाकडे जाणाऱ्या भिंतीवर देवी पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती आहेत. कृष्णेच्या पलीकडे रामेश्वर, बिल्वेश्वर, दोन नदीच्या मध्ये संगमात्मध्ये संगमेश्वर, काशीश्वर, अमृतेश्वर, पुंडलिकेश्वर, रामेश्वर, सगुनेश्वर, 7 मंदिर आहेत शंकराचे. त्याच्या नदीच्या पलीकडे 2 आहेत, अलीकडे 5 आहेत. कृष्णा वेण्णा गुप्त गावेची दक्षिणेला वाहते म्हणजे दक्षिण काशी. इथं काशी प्रयाग एक वड आहे. त्या वडाखाली आंघोळ महापूर आला म्हणजे आंघोळ लोक करतात. आंघोळ घेऊन काशी गया प्रयाग स्नान झालं. इकडे परशुराम बाबूराव मंदिर आहे, शेषनारायण आहे, हरिनारायण आहे, राही रुक्माई विठ्ठल मंदिर आहे, पाठीमागे राम मंदिर आहे. रामदास स्वामी येऊन गेले. ते आंघोळीला आले त्यावेळेला त्यांना संकल्प सोडायचा होता. त्यावेळेला त्यांनी ब्राह्मण बोलवले. ब्राह्मण बोलल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यायची म्हणून त्यांनी नदीतले गोटे उचलून त्यांच्या ताटात दक्षिणा ठेवली आणि सांगितलं ते तुमच्या घरी गेल्यावर देवाऱ्यात ठेवा. त्यातले काही ब्राह्मणांनी टाकून दिली, काही ब्राह्मणांनी देवाऱ्यात ठेवली. ते सोन्याचे दगड झाले. सोन्याचे दगड झाले तर परत ते महाराजांच्याकडे गेले, आम्हाला दक्षिणा द्या परत. त्यामध्ये 100 वर्षाचा कपिल षष्ठीचा योग आला म्हणजे मी आंघोळीला येईन त्यावेळेस तुम्हाला परत दक्षिणा देईन.
मंदिरातील असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर लक्ष जाते ते मंदिराच्या भिंतीकडे. मंदिराच्या भिंती अतिशय गुंतागुंतीच्या कोरीव शिल्पाने सुशोभित केलेले आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदी मंदिर आहे. नंदी मंदिरात एक उत्कृष्ट कोरीव घुमट आहे. मित्रांनो, 1865च्या सुमारास साताऱ्याच्या राजघराण्यातील छत्रपती शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई उर्फ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिरे बांधली. 159 वर्षानंतरही इथला घाट व ओऱ्या आजही खूप चांगल्या स्थितीत आहेत. मराठा स्थापत्यशैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिरे सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीखाली असल्याने खूप चांगल्या स्थितीत पाहावयास मिळतात. हे जे तुम्ही पाहू शकता ही छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आहे. आणि या समाधीच्या बाजूलाच कृष्णा आणि वेण्णा नद्याचा संगमाचे दर्शन घडते. तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूयात आणि आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.